श्रीगुरुत्रयार्पणमस्तु। अध्याय 21 श्री गणेशाय नमः। सिद्धमणी नामधारका ब्रह्मचारी कर्णिका उपदेश ज्ञाननिका तये प्रेतजन निशी ब्रह्मचारी म्हणे नारीशी मूढपणे दुःख करशी कोण वाचला धरणीशी या संसारी सांग मज उपजला कोण मेला कोण उत्पत्ती झाली कोटून जळात उपजे जैसा फेन बुधबुध राहे कोटे स्थिर जैसा देह पंचभूती मिळवण्या होय आकृती वेगळी होती पंचभूती अव्यक्त होय देह जाण तया पंचभूताचे गुण मायापाशी वेष्टून भ्रांती लावली मी देह म्हणून पुत्र मित्र कलत्र मिशे सत्वरज तमोगुण तया भूता पासून सगळ्या केले लक्षण होती एका एकचित्ता देवतत्व होय सद्गुण रज्जोगुण मनुष्य जाण देत्यासी तमोगुण गुणानुसारे कर्म घडते जेने कर्म आचरते सुकृत अथवा दुष्कृती तैसीचे होय फळप्राप्ती आपले आपण भोगावे जैसे गुणाची वासना इंद्रिय तया दीन जाना मायापाशी वेष्टुन्या गहना सुख दुःख लिप्त करीती या संसार वर्तमाने उपजित जंतु कर्मांगुनी आपल्या आर्जवापासून सुख दुःखादी भोगती कल्पकोटी वरुषे ज्याशी असती आयुष्य देव ऋषी न सुटे कर्म तयासी मनुष्याचा कौन पाड एखादा नर देहादीन काळ करी आपले गुण कर्म होय अनेक गुण देहधारी येणे परी जो असे देहधारी तयासी विकार नाना परी स्थिर नव्हे तो निर्धारी आपले पाप म्हणावया या कारणे ज्ञानवंत संतोष न करी उपजत अथवा नरा होय मृत्यू दुःख आपण करू नये जंदी गर्भ संभव होता काय दिसले आकारता अव्यक्त दिसे व्यक्तता सेवेची होय अव्यक्त पै बुध निगती जैसा जळी सेवेची नष्ट तत्काळी तैसा देह सर्व काळी स्थिर नये सर्वता जंदी गर्भ पसव झाले विनाश म्हणून जाणिले कर्मानुबंधे जैसे फळे तैसे भोगणे देहाची कोण अमर्ती पूर्ववयसी अथवा अमर्ती वृद्धपणीसी आपली अर्जिती आस्ती जैसी तेने परी घडे जाण मायापाशी वेष्टून म्हणती पिता सूत जननी कलत्र मित्र तेने गुणी आपले आपले म्हणती मूळ निर्मळ देह मनोजरी उत्पत्ती मासूर धीरी मूळ मूत्रात अघोरी उद्भव झाला परियेसा कर्मानुसार उपजाती ललाटी लिहितो वीरेंची सुकृत अथवा दुष्कृतीची भोगणे म्हणून ऐसे कर्म काळाशी जिंकले नाही परियेसा या कारणे देहाचे नित्यतत्व नाही परियेसा स्वप्नी निदान दिसे जैसे कोणी धरावे भरवसे इंद्रजाल गारुड जैसे स्थिर केवी मानिजे तुझे सांग वहिले कोटी वेळा जन्म झाले मनुष्य किंवा पशुतत्व लाधले पक्षी होतासी ग्रहणी सांग तुझे निश्चय कवन तुझी माता पिता जन्मांतरीचे सांग आता वाया दुःख करीसी वृत्ता पुत्र आपला म्हणून या पंचभूतात्मक देह जन्म मास अस्थि मज्जा समूह वेष्टुन्या नव देह मळबद्ध शरीर नावे कैसा पुत्र कोटी मृत्यू वाया भ्रमुनी का रडत सांडून द्यावे कैसे प्रीत संस्कारिता लोक कार्थ येणे परी ब्रह्मचारी सांगे तत्व विस्तारी परसुनिया विप्र नारी विनवितसे तयासी विप्रमता तय वेळी विनोदसे करुणा बहाळ स्वामी निरूपले धर्म सगळे परी स्थिर नोहे अंतकरण प्राबुध प्रमाण म्हणो जरी धरी का भजावा श्रीहरी परिस संपर्के लोह जरी सुवर्ण न होय कोण बोले आम्ही पाहिले देवहीन म्हणून राधिले गुरुचरणा भय दिले नाही मरण म्हणून या विश्वासवलो आम्ही एखाद्या नरा येता ज्वर धुंडीत जाय वैद्य घर औषधी घेऊन या प्रीतिकर सेवेची करता आरोग्यता ऐसे समय मनुष्याशी आश्रय करता करुणेशी सहाय्य होय भरवशी आली आपदा परिहारी त्रयमूर्तीचा अवतार श्री नरसिंह सरस्वती न असे नर तेने दिदला असे वर केवी असत्य होय सांगे आराधिल्या तयासी वर दिदला गा मजसी त्या भरोसा मानसी धरून होते स्वचित्त विश्वासोनी असता आपण केवी केले निर्माण केसे झाले माझे मूर्खपण म्हणून ये स्वामी निरूपितसे या कारणे आपण आता प्राण त्याजीन तत्वता देह समर्पिन गुरुनाथा वाढू तयाची एकूण येतेचे वचन ओळखून भाव मन सांगे बुद्धी तेसी ज्ञान उपाय यासी करी आता विश्वास केला गुरुसी पुत्र लादला पूर्णायुष्य जरी आला मृत्यू त्यासी घेऊन जाय गुरुस्थाना जेथे लादला तुझवर तेथे ठेवी कलेवर पंचगंगा कृष्णातीर औदुंब वृक्षा तळी ऐसे वचन हे कोणी विश्वास झाला तिचे मनी पाठीशव बांधून घेऊन गेली औदुंबरा जेथे होता गुरुपादुका आपले शिर ते बालिकाशी हृदय भरल्या त्या पादुका आक्रोश रडे ते नारी समस्त शोका होणी अधिक सहावेना पुत्र शोक सय रोग तोची एक माता पित्या मृत्यूमूळ ऐसे करता झाली निशी विप्र मागती प्रेतासी म्हणते आक्रोश का हो करीशी संस्कारुनी जाऊ आता मनुष्य नाही अरण्यात केवी राहू जाऊ म्हणत वळू जळू देव आता प्रेत हो कर्कश
म्हणे ती न्याती काही केल्या नेती प्रेत आपणा सवे जाळा म्हणती पोटी बांधण्या प्रेत लोह तसे पादुकावरी म्हणती विप्र न्याती लोक राहो नाही राणी एक तस्करा बाधा होईल देख जाऊ आता घराशी जाऊ स्नान करून या उपवास होय आज या दिनी प्रातकाळी येऊन दहन करू म्हणतात आजी रात्री प्रेताशी सुटेल वास दुर्गंधीशी देईल आपोआप दहनाशी त्रासू न जाना कर्कश म्हणून कधी सगळे लोक राहिले ते जनक जनिक प्रेत देऊन्या करती शोक झाली रात्र परियसा निद्रा नाही दिवशी दोन्ही शोक करती जनकजनी तीन याम होता रंजनी झोप आली तियशी देख तसे सुक्षित जटाधारी भस्मा धोलित वाघ्र चर्म परिधानित रुद्राक्षमाळा सर्वांगी योगदंड त्रिशूळ हाती आले औदुंबरा प्रति काहो शोक करिसी येती आक्रोशनी आम्मावरी काय झाले तुझ्या कुमारा का करू त्यासी प्रतिकारा म्हणून देतो अभय करा भक्तवत्सल श्रीगुरु भस्म दे काढून प्रेतासी लावित असे सर्वांगी मुख परीस म्हणे तेसी वायुरूप करू म्हणे प्राण म्हणे वायू जाना बाहेर गेला निघून घातला मावती आणून पुत्र तुझा जिवंत होय इतके देखून भयचकित झाली नारी जागृत म्हणे आपण कैसी भ्रांत पडली असे प्रेतावरी जे का असे आपल्या मनी तेसे दिसे निद्रा स्वप्नी कैसे देव नरसिंह मुनी भ्रांती आपणा लागली असे आमचे प्रारब्ध असे उणे देवावरी बोल काय ठेवणे अज्ञाना मी मूर्खपणे गुरुवरी बोल काय येणे परी चिंता करीत तव प्रेतासे झाले चित सर्वांगी उष्ण होत सर्व संधी जीवाला प्रेम म्हणे प्रेत काय झाले किंवा भूत संचारले मनी भय उपसले ठेवी काढून दूर पडते सर्व संधीशी जीव आला बाळ उठून भैसला म्हणे शोधा लागली आम्हाला अन्न दे की म्हणे माते रुदन करीत असे ते वेळी गाला कुमार माते जवळ स्तन घालिता मुख कमी क्षीर निघे पतीधारा संतोष भय होऊन या दियसे संदेह वाटे मासीकडे घेऊन या बाळकाशी गेली आपल्या पतीजवळे जागृत कोणी पतीचे सांगे वृत्तांत तयासी पती म्हणे तियसी एक ऐसे चरित्र श्री गुरूंचे म्हणून दाम्पत्य दोघे जण करून औदुंबरी प्रदक्षिणा साष्टांग रमणी चरणा नाना परी स्तोत्रे करीती जय जयाजी वरदमूर्ती ब्रह्मा विष्णू शिवयती भक्तवत्सल तुची ख्याती वासना पाहसी भक्तांशी तू अवतारक विश्वासासी म्हणून भूमी अवतारलासी अशक्य तुमते वर्णवयासी क्षमा करणे स्वामी या बाळ देशे कोपेसी निष्ठुर बोले मातेशी तैसी अविद्या मायापाशी तुम्हा निष्ठुर बोलिलो सर्वस्वी आम्हा क्षमा करणे म्हणून घाली लोटांगणे विनोनिया करुणा वाचने गेली स्नानसी गंगेत स्नान करून या बाळकासहित धुती झाली पादुकांचे रक्त औदुंबरा सपन करीत लाविती दीप तैवेळी पूजा करते भक्तीशी मंत्रपूर्वक विधीशी शमीपत्र कुसुमेशी पूजा करती परियेसा निरांजन तैवेळी करती गायन परिबळ अति संतोषे ती आबुला भक्तिभावे स्तुती करीत इतके होय तो गेली निशी उदय झाला दिनकराशी संस्कार म्हणे प्रेतासी आली ज्ञाती सगळं तव देगी कुमारा कसे विस्मय झाला सगळासे समाधान करी हर्षी महाआनंद वर्तला ऐसे श्री गुरुनाथ महिमा अखिल लोक लाधले कामा एकाची सांगता महिमा विस्तार होईल बहुत कथा पुत्र प्राप्ती वांजेसी श्री प्राप्ती दारिद्र्याशी आरोग्य होईल रोगियाशी अपमृत्यू न ये जाना सिद्ध मने नामधारका सान महिमा ऐशी एका अपार असे सांगता देखा साधारण निरपले तया औदुंबरा तळी श्री गुरु असे सर्व काळी काम्य होता तत्काळी आराधिता नरहरीसी भाव असावा आपले मने पूजा करावी श्री गुरुचरणी जोजी वासना त्याचे मने त्वरित होय परियेसा हृदय शूळ गंडमाळ अपसार रोग सगळा परिहरती तत्काळ श्री गुरुपादुका अर्चिता जो असेल मंदमती बधीर मुका पांगुळ रक्ती औदुंबरे सेवा करते सुदेह होय सत्य मानासु चतुर्विध पुरुषार्थ तेथ होय निश्चित प्रत्यक्ष वसे श्री गुरुनाथ औदुंबरे सनातन तया नाव कल्पतरू प्रत्यक्ष जाना औदुंबरो जे जे मन इच्छित नर साध्य होय परियसा किती वर्ण येथील महिमा सांगता शक्य असे आम्हा श्री सरस्वती नामा प्रख्यात असे परियसा गंगाधराचा नंदनू सांगे श्री गुरुचित्र विस्तारून भक्तिपूर्वक एकती जे जन सकलाभिष्टे पावती म्हणून सरस्वती गंगाधर सदा श्री गुरुचरणी स्थिर उदरवी पहिल पार इह सौख्य परगती इति श्री गुरुचरित्रामृत गुरु महात्म्य अमृत विप्रपुत्र संजीवनामृत निरपले असे तेथ इति श्री गुरुचरित्र परमभगता कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती ख्यानाय सिद्ध नाम धारक संवादी वार संजीवन नाम ऐको विषाध्याया श्री गुरु दत्तात्रेयार्पमस्तु संख्या 189 श्री गुरु दत्तात्रेयार्पमस्तु।